नमस्कार। तर जो मुलगा मला कमेंट्स करत होता मध्यंतरी मी व्हिडिओ सुद्धा टाकला होता आणि तेव्हा तुम्ही सर्वांनीच खूप सपोर्ट केला, खूप मेसेजेस केले, सगळं काही झालं। मी त्याच्यावरती कंप्लेंट केली पण लगेच काय रिस्पॉन्स मिळत नव्हता। पण जेव्हा मी व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर मला फास्ट रिस्पॉन्स मिळायला लागला। खूप जणांनी मला कॉल्स मेसेजेस केले आणि फायनली तो मुलगा सापडलेला आहे। मला पण प्रश्न पडत होता की नक्की कोण असेल, जवळचा कोणी व्यक्ती आहे का, कारण बरेच लोक असं पण म्हणत होते जवळचंच कोणीतरी असणार आहे ज्याला एवढी माहिती आहे वगैरे। तर मला पण प्रश्न पडला होता की नक्की कोण असेल। तर हा एक रॅन्डम फॅन आहे। त्याने सांगितलं पोलीस स्टेशन मध्ये त्याला आता अरेस्ट केलेला आहे। तो विटा पोलीस स्टेशन मध्ये जेलच्या आतमध्ये आहे। तो मला काल बोलून घेतलं होतं त्याला आणल्यानंतर आणि माझ्या समोर पोलिसांनी त्याला विचारलं सगळं। तर त्याने सांगितलं 2021-22 पासून मी शाळा वेब सिरीज बघत आलो, तेव्हा मला गौरी पाटील आवडली आणि मी वैष्णवी कल्याणकरच्या फॉलोविंग लिस्ट मधून तिची आयडी शोधली, तिला मेसेजेस केले पण तिने रिप्लाय नाही दिले माझ्या मेसेजेसचे। मग मला राग आला, त्यानंतर मी असं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण कधीच तिने रिस्पॉन्स दिला नाही आणि मला माहिती पण नाही, कारण खूप जणांचे मेसेजेस येतात त्यात मला काय माहिती हा कोण आहे, कुठला आहे। आणि अशा गोष्टींमुळेच मी मुलांना रिप्लाय देत नाही मोस्टली डीएम मध्ये, काय असेल ते लाईव्ह येऊन बोलते, कमेंट मध्ये बोलते, असं असतं। तर त्याने काय केलं की मी रिस्पॉन्स देत नव्हती म्हणून त्याने हे असलं घाणेरडा प्रकार केला, माहिती वगैरे माझी सगळी काढून। अरे यार, तुम्हाला भेटायचंय, फोटो काढायचा, समोर येऊन काढा, किती जण येतात यार, हे चुकीची पद्धत आहे ना। तर त्याला विचारलं, मग मी त्याला जेव्हा विचारलं की का केलं वगैरे, तर तो मेंटली एवढा व्यवस्थित नव्हता, त्यामुळे पोलिसांनी पण जास्त त्याला प्रश्न वगैरे विचारून नाही दिले। मला व्हिडिओ सुद्धा घ्यायचा होता तेव्हा, पण तशी परमिशन नव्हती आणि नाही मिळाली, मी विचारलं तरीही। त्यामुळे मी स्वतः बोलून सांगते तुम्हाला असं असं झालं। आणि आता तो 2 महिने सांगलीच्या पोलीस स्टेशन मध्ये कारागृहामध्ये असणार आहे। त्यानंतर त्याच्यावरती पुढे अजून चालू होणार आहे प्रोसेस की त्याचं काय करायचं, किती वर्ष अजून, किती महिने अजून त्याला आतमध्ये ठेवायचं। पण सध्या तरी 2 महिन्यासाठी एवढी मस्ती त्याची जी होती ती पोलीस बरोबर काढतील 2 महिन्यात। त्याच्यानंतर पण माझ्या हातात आहे की त्याच्यावरती पुढे अजून चालवायची आहे ती केस की मग घ्यायची पाठीमागं। त्यामुळे मला या व्हिडिओ मार्फत एकच सांगायचं आहे, सगळेच मुलं एकसारखे नसतात, खूप चांगली सुद्धा आहेत, कारण यावेळी मला खूप मुलांनी मदत केली। पण काही अशा मेंटॅलिटीची जी घाणेरडी मुलं असतात ना, त्यांना एवढंच सांगेन की प्रत्येक मुलगी शांत बसणारी किंवा तुम्ही काहीतरी असं करताय घाबरून जाणारी नसते, काही जणी माझ्यासारख्या सुद्धा असतात। त्यामुळे एखाद्या मुलीला विनाकारण त्रास द्यायच्या भानगडीत पडू नका। आता बघितलं ना कितीला पडलं हे त्या मुलाला, नुसतं घाणेरड्या कमेंट्स करणं। 2 महिने जेलमध्ये राहणारच, त्याच्या पुढे सुद्धा तो राहू शकतो। मग ह्याच्यामुळे मस्ती करत जाऊ नका फक्त, आणि मुलींच्या बाबतीत उगीच घाणेरडे विचार ठेवत जाऊ नका। कर्माची फळं सगळ्यांना मिळतात। चांगलं राहा, हॅप्पी राहा, स्वतः तुमच्या लाईफ मध्ये हॅप्पी राहा आणि दुसऱ्यांना पण राहून द्या, थोडं सांगायचंय। थँक्यू सो मच, तुम्ही सर्वांनी खूप सारा सपोर्ट केला, धन्यवाद मनापासून। पोलिसांचे पण मनापासून आभार की त्यांनी शोधून काढलं त्या मुलाला नंतर। आणि मला बाकीच्या मुलींना सुद्धा एवढंच सांगायचंय की तुमची चुकी जर नसेल ना तर कुठेही घाबरायचं काही काम नाहीये। तुम्ही स्वतः तुमच्यासाठी लढू शकता, स्वतःसाठी उभं राहू शकता आणि कोणतीही गोष्ट आपल्यावरती अन्याय होत असेल किंवा असं काही फालतूगिरी होत असेल तर शांत बसायचं नाही, त्याच्यावरती ऑप्शन्स भरपूर असतात। फक्त स्टेबल राहायचं, डोक्याने व्यवस्थित विचार करायचा, सगळं काही नीट होतं आणि घाबरायचं नाही महत्त्वाचं म्हणजे। आणि सगळ्यांनी हॅप्पी राहा, हेल्दी राहा, नका उगीच कोणाचं नाही का असं त्रास द्यायला नका जाऊ कोणाला। काही लोक बिनधास्त कोणालाही उठून सुटून काही कमेंट्स करत बसतात, तर एखाद्याच्या मनाला लागला आणि एखाद्यानं जर ऍक्शन घेतली या गोष्टीवरती तर खूप अवघड होतं विषय। त्यामुळं कोणालाही काहीही बोलताना 10 वेळा विचार करत